राम मंदिर परिसरामध्ये आहे। ही सुंदर सजावट रामाच्या प्रभू श्रीरामांच्या स्वागतासाठी आगमनासाठी करण्यात आलेली आहे आणि देशभरातला जगभरातला प्रत्येक रामभक्त इथे येण्याचा प्रयत्न करतोय। रामकृष्ण मिशनचे अनुयायी सुद्धा अयोध्येमध्ये दाखल झाले। तब्बल 40 दिवसांचा पायी प्रवास त्यांनी अयोध्येमध्ये येण्यासाठी केला आणि रामकृष्ण मिशनच्या अनुयायांसोबत संवाद साधून त्यांच्या प्रवासाचा अनुभव आणि त्यांची रामभक्ती जाणून घेतली आमच्या प्रतिनिधींनी। आपण पाहूया। 22 जानेवारी रोजी पंतप्रधानांच्या हस्ते मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होत आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकतोय की रामकृष्ण मिशनची ही दिंडी आता पायी या ठिकाणी येत आहे। आपल्या सोबत अनेक परदेशी नागरिक सुद्धा या दिंडीमध्ये सामील झालेले आहेत। मोठ्या प्रमाणावर या दिंडीत रामकृष्णाचा हा जप केला जात आहे। परदेशी नागरिक सुद्धा या ठिकाणी सहभागी झाले आहे। आपण त्यांच्याच याच्यातनं घेऊया। राम राम हरे हरे, जय श्री राम, जय श्री राम। तर या ठिकाणी अशा प्रकारचा हा जोश आपल्याला बघायला मिळत आहे आणि संपूर्ण अयोध्या ही राममय झालेली आहे। व्हाट यू फील इन यू कम इन अयोध्या? मैं बहुत खुशी हूँ। अयोध्या धाम की जय। कॅमेरामन शांताराम तायडेसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, अयोध्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।